तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एम के व्लॉगमध्ये. आज आहे बुधवार, तर आज बुधवार स्पेशल मम्मीने ना पापलेटची भाजी आणि फ्राय बनवायला लावलेत. तर तुम्हाला बघायला मिळेल. मी तर खात नाही, माझं श्रावण आहे. मम्मी आणि दीदी दोघेच खातात. तर तुम्हाला दाखवत आहे पापलेटची भाजी आणि फ्राय बनवायला लावली आहे ती. तर तुम्ही बघा, आज त्याच्यावरच पूर्ण ब्लॉग आहे हा. तर चला भेटूया पुढे. हॅलो मातोश्री, काय करायला लावलंय तुम्ही? पापलेट फ्राय आणि भोंगाची भाजी, कालवण. कोंबडीची भाजी, कालवण कालवण. ओके. आमच्या मम्मीने गॅस ठेवलेला आहे. गॅस ठेवलेला आहे, टोप ठेवलेला आहे. नको अच्छी वाटण. तेल मस्त गरम झालं, त्याच्यामध्ये वाटण टाकलं. आता हळदामध्ये हळद टाकली ना. मसाला आता पूर्ण भरून मसाला. अजिबात खोकली नाही मला. आंबोशी आणि आंबोशी, कोथिंबीर आणि टॅमॅटो. त्याचं वाटण. किती चमचम ना. परत रस्सा मस्त करून घ्यायचा आणि नंतर मग वरतून कोंबील टाकायची. एक उकडून घ्यायची भाजी रेडी. काहीच नॉनव्हेज भाजी चालू आहे. आमच्या श्रावण चालू आहे, पण यांना खाऊन द्या, बिचारे खातील, नाही तर भडकतील माझ्या. वाटण फोडून घे. पहिल्याच्या काळातलं वाटण बनत होतं. सॉली सिंगी कडक ना 200. मग दे ना 200, मला दे 200, तू ठेव. म्हणजे वा, मेहनत मी करायची आणि तू. हा मग काय झालं, बहीण आहे मी तुझी. हा माझ्या मम्मीला माहित पण नाही मी पुढे गेलेला कुठे गेलेला. काम करायला गाण्या मामाच्या घरच्या समोर बंगल्यात. फ्रायसाठी मिरची टेचते ना. हे थोडी लसूण नाही टाकणार त्याच्यामध्ये. वाटण आहे, बस झालं. नाही, लसूण पण थोडी टाकणार. बस बस झालं. थोडीशी हळद, थोडीशी मसाला. तिथे भाजीचा रस्ता पण मस्त उकळतोय. फक्त कोंबडी सोडून द्यायची. आज तर मी दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत आहे ना, असं मला चव येत होती की मस्तपैकी भाजी आणि मस्तपैकी फ्राय. हा एक उकडून घ्यायची, गॅस बंद करून घ्यायचं आणि बंद करून टाकायचं. मी बोलते ना, तू कशाला परत बोलते. झालं आता हे फ्राय होईल. त्यानंतर खाऊ किंवा आठवण असलं तर मी तुम्हाला दाखवते, नाहीतर मग आता काय मम्मी विसरली असत मीठ टाकायला. मम्मीला बोलली की मम्मी याच्यामध्ये मीठ नाही टाकलंय. बाय बाय. आता मी माझं काम करून घेते ना, रोटी बनवते ना मी. पापलेट ते फ्राय करायचे. तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मसाला टाकलाय, हळद टाकलाय आणि ह्याच्यामध्ये मग हे पापलेट टाकायचे. वरची कोथिंबीर राहते ती मस्त टेस्टी लागते. चला मी पण माझं काम करून घेते, रोटी बनवून घेते. ह्या तव्यावर फ्राय होऊन जाईल पटापट झटपट पटापट. काहीच तुम्हाला माझ्या मम्मीची खासियत सांगू का. हा तवा मम्मी किती वर्ष झाले तव्याला. या तव्याला वर्ष झाली 23 वर्ष झाली. हा ना, हा तव्याला 23 वर्ष. चिंकी 6 वर्षाची होती तेव्हा.
23 वर्ष झाले तेव्हापासूनचा हा तवा आणि आम्हाला हाच कम्फर्टेबल वाटतो. ह्यालाच यूज करतात एवढ्या वर्ष झाले तरी पण. तो पण तवा जरा ठेवून दे ना. नवीन आणतात पण ते वापरत नाही. नवीन पण आणले किती वेळा तरी आणले पण तो मात्र मस्तपैकी आलाय ना. मग ह्याच्यामध्ये पिठामध्ये मस्त त्याला इकडनं तिकडनं पीठ लावलं आणि नंतर मग असं टाकलं. स्वतः ह्याची बाजू आहे. दोन चार बोंबील पण घेतलेले आहेत मस्तपैकी खायला. बोंबील कशाने खाते मम्मी मी? चमच्याने बोंबील फ्राय खाते मी. गाई ते बघा खायला लागलाय कशी. नुसतं खायला लागलाय बघा. हावऱ्यासारखी हावरी. हे बघा चट. आपला श्रावण आहे श्रावण. बाई आपला श्रावण आहे श्रावण. दाखवून खाते मला. तर गाईच मम्मीने बघितलं तुम्ही पापलेट फ्राय आणि बोंबलाच्या कालवांची भाजी केलेली. तर तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर मम्मी आणि दीदी आणि आजी तिघांनीच खाल्लं कारण की सर्वांच्या घरात श्रावण चालू आहे त्यासाठी तिघांनी खाल्लं. तर असंच अजून काय काय बनवायचे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काय काय बनवायचं ते तुम्ही कमेंट करून सांगा. मम्मीला सांगेल मग तुम्हाला बघायला मिळेल. मम्मी मला सांगते ब्लॉगमध्ये काय काय बनवायचं ते टाकत जा. जर तुम्ही इंटरेस्टिंग असेल तर कमेंट करा. बघूया जर कमेंट आले तर मी नक्कीच ट्राय करेल. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये जाऊन सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.